नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। घरगुती गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे लागली आग, घरातील साहित्य जळून खाक। नायलॉन मांजा वापरू नये, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी मांजाचा वापर टाळा। फेरीवाले पथविक्रेत्यांसाठी मनपाद्वारे करण्यात आली व्यवस्था, खरेदी करणारे मार्केटला भेट देतील का, सर्वांचे लक्ष। शिवशाही बसच्या एसीचे छप्पर उडाले, भंगार गाड्यांमुळे प्रवाशांना त्रास। शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची साफसफाई नाही, जलजन्य आजार पसरण्याची भीती। आता सविस्तर बातम्या। डाबके रोडवरील आश्रयनगर परिसरात राहणाऱ्या खापरे यांच्या घरात गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे आग लागण्याची घटना घडली। या आगीत स्वयंपाकघरातील सर्व साहित्य जळून खाक झाले। परिसरातील नागरिकांच्या मदतीने अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले। या आगीत परिवाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। अकोला शहरातील जुने शहर मधील डाबके रोड वरील एका घरात गॅस सिलेंडरला गॅस लीक झाल्याने स्वयंपाकगृहात भीषण आग लागण्याची घटना घडली असून अग्निशमन विभागाच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार डाबके रोड परिसरातील आश्रयनगर भागातील राहणारे रवी खापरे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने स्वयंपाकगृहात अचानक भडका उडाला। यावेळी घरातील सर्व सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या आगीच्या भडक्याने स्वयंपाकगृहातील सर्व सामग्री, अन्नधान्य जळून खाक झाले होते। यावेळी स्थानिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांना यश न आल्याने अखेर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले। यावेळी अग्निशमन विभागाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली। या घटनेमध्ये रवी खापरे यांच्या घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवताना नायलॉनचा मांजा वापरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे। पर्यावरण संरक्षण कायदा नवे नायलॉन मांजाची खरेदी, विक्री, साठवणूक व वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे। त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले। पतंगाच्या खेळाचा आनंद घेताना इतरांच्या जीविताला बाधा पोहोचू नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे। पर्यावरण व पशुपक्ष्यांच्या रक्षणासाठी तसेच सामान्य नागरिकांना नायलॉन मांजामुळे इजा आणि दुखापती टाळण्याच्या दृष्टीने नायलॉन मांजाचा वापर जिल्ह्यात कुठेही होता कामा नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। पर्यावरण संरक्षण कायद्याने नायलॉन मांजाच्या खरेदी, विक्री, साठवणूक व वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत। तसेच प्रतिबंधात्मक आदेशही निर्गमित करण्यात येतात। प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कार्यवाहीही होते। तथापि सुजाण नागरिक म्हणून नियमांचे पालन आणि अनुसरण प्रत्येकाने करणे आवश्यक आहे असे आवाहन करण्यात आले आहे। अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच सर्व तरुण नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आता सर्वजण संक्रांती निमित्त खूप मोठ्या प्रमाणावरती पतंग उत्सव साजरा करतात। यामध्ये पतंग उडवत असताना नायलॉनचा मांजाचा वापर करतात। तर नायलॉनचा मांजा हा अतिशय धोकादायक असून यामुळे पक्ष्यांची जीवितहानी होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यासोबतच मनुष्याच्या जीवितहानीला देखील याच्यातून बाधा पोहोचू शकते। त्यामुळं 100% आपण नायलॉन मांजा मुक्त पतंग उत्सव साजरा करावा। नायलॉनचा मांजा कुणीही वापरू नये। जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही घटना घडू नये यासाठी मी जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांना आवाहन करते। अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारे खुले नाट्यगृहाजवळ शहरातील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले व पथविक्रेत्यांसाठी मार्केट तयार करण्यात आले असून गुरुवारपासून काही फेरीवाले व पथविक्रेते या ठिकाणी बसण्यास सुरुवात केली आहे। परंतु या मार्केटमध्ये खरेदी करणारे येथे भेट देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अकोला महापालिका प्रशासनाच्या वतीने खुले नाट्यगृहाजवळ फेरीवाले व पथविक्रेत्यांसाठी मार्केट तयार करण्यात आले होते। दिवाळीत सर्व रस्त्यावरील फेरीवाले आणि पथविक्रेते या ठिकाणी बसणार होते, परंतु त्यावेळेस कोणीही या ठिकाणी बसण्यास तयार नव्हते।
दिवाळी संपल्यानंतर मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाले व पथविक्रेत्यांना या ठिकाणी बसण्यासाठी सांगण्यात आले. अखेर कोणी येथे येत नसल्यामुळे कारवाईचा धाक दाखवण्यात आला. वर्षाअखेर शेवटी सर्व फेरीवाले या मार्केटमध्ये बसतील अशी काय ती सोय करण्यात आली आहे. गुरुवारपासून काही फेरीवाले व पथविक्रेत्यांनी या ठिकाणी बसण्यास सुरुवात केली. फेरीवाले येथे व्यवसाय करण्यास तयार आहेत, पण खरेदी करणारे येथे भेट देतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे एसटी महामंडळाद्वारे प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली असून दुसरीकडे मात्र भंगार झालेल्या बसेसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकोला नागपूरकडे जाणाऱ्या शिवशाही बसचे एसीचे छप्पर हवेत उडाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अकोला जिल्ह्यातील बसेसची अत्यंत दुरावस्था झाली असून अशाच भंगार बसेसमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच एका शिवशाही बसचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला आगार क्रमांक 1 मधून आज सकाळी एक शिवशाही बस नागपूरकरिता निघाली असता या बसमधील एसी इंजिनमधून मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज सुरू झाला. त्यानंतर मूर्तिजापूर जवळ शिवशाही बस पोहोचली असता त्यामधील एसी मशीनचे संपूर्ण झाकण उडून अक्षरशः रस्त्याच्या बाजूला पडले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रवाशांनी बस चालकाला माहिती दिली असता चालकाने शिवशाही बस रस्त्याच्या कडेला थांबवून उडालेले एसी मशीनचे झाकण पुन्हा त्या बसमध्ये फिट केले. त्यानंतर ही बस पुन्हा एसीचा कर्कश आवाज करीत नागपूरला रवाना झाली. एकीकडे एसटी प्रशासन प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रवास भाडे आकारते, परंतु प्रवाशांना चांगली सुविधा मात्र देण्यास एसटी प्रशासन अपयशी ठरत आहेत. याबाबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवशाहीचा धक्कादायक आणि धोकादायक प्रवास चालू आहे आमचा. कालच आम्ही जेव्हा नागपूरवरून अकोला आलो तर पूर्ण ब्लोअर जे होते एसीचे ते पूर्ण ब्लोअरचे कॅब जे आहे ते पूर्ण निघाले. तर लोकांनी पॅसेंजरनी आपल्या बाजूचे पडदे त्या ब्लोअरमध्ये टाकून ब्लोअर बंद केले. सकाळच्या थंडी होती त्यामुळे सगळ्यांना त्रास होत होता त्या गोष्टीचा. आणि कंडक्टरला म्हटलं तर कंडक्टरने म्हटलं की बा गाडी डेपोमध्ये नेली असता मी स्वतः साफ केली बा, मी स्वतः झाडली गाडी कारण माझा वेळ झाला होता. परत आज परतीच्या प्रवासात जेव्हा अकोल्यावरून आम्ही निघालो, अकोल्यावरून निघाल्यानंतर आवाज इतका येत होता त्या बसमध्ये की अकोल्यावरून अमरावती जातमध्ये जे कान फाटतात की काय तर रस्त्यात उतरून दुसऱ्या बसमध्ये बसलो आम्ही चौकातून अकोल्यातून. अकोल्यातली बसल्यावर अमरावती यायच्या एक अर्धा तास आधी तिथून एअर येते तो फ्लोअर तुटून मागे पडला होता. बस थांबवून मग त्यांनी आणलं. हे शिवशाहीचे पैसे शिवशाहीचे घेतात वगैरे. अकोला महानगरपालिका जलप्रदाय विभागाद्वारे शहरातील जलकुंभांची स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या जलकुंभातून दूषित पाणी पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार पसरण्याची भीती असून मनपा जलप्रदाय विभागाने त्वरित जलकुंभाची स्वच्छता करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अकोला महानगरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी बांधण्यात आलेल्या ओव्हरहेड पाण्याच्या टाकीच्या साफसफाईकडे दुर्लक्ष होत असून शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. मात्र महापालिका प्रशासन याला महत्त्व देत नसल्याचे दिसून येत आहे. पाण्याच्या टाक्यांची साफसफाई व शुद्ध पाणी देण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे या दिवसात दूषित पाणी पुरवठा होत असून त्यामुळे आजाराचा धोका वाढत चालला आहे. साधारणपणे दरवर्षी पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, मात्र महापालिका प्रशासनाने त्या स्वच्छ केल्या नाहीत. पावसाळ्याच्या आधी पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करायची होती, ती होऊ शकली नाही. पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने बहुतेक शहरातील पाण्याच्या टाकीच्या आत स्वच्छता होऊ शकली नाही. टाकीमधील पाणी दूषित होऊ नये म्हणून ब्लीचिंग पावडरने स्वच्छ करणे बंधनकारक आहे, मात्र पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता शिल्लक राहिल्याने दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेला पाणीपट्टीच्या रूपाने दरवर्षी लाखो रुपयांचा कर प्राप्त होतो. दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका वाढला आहे, हे लक्षात घेऊन सर्व पाण्याच्या टाक्यांमधील पाणी स्वच्छ करण्याची मागणी होत आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांच्या अनुदानाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बुधवारी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका शेतकऱ्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतल्याने विरोधकांकडून या विषयाचे भांडवल होण्याची चिन्हे आहेत.
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कृषी विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर भाषण करीत होते। त्यावेळी 50,000 रुपयांच्या अनुदानाचा विषय त्यांच्या भाषणात येताच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका शेतकऱ्याने आक्रमक भूमिका घेतली। आम्हाला अनुदान मिळालेच नाही असे या शेतकऱ्याने आमदार सावरकर यांचे भाषण सुरू असताना ओरडून सांगितले। त्यामुळे पोलिसांनी या शेतकऱ्याला तातडीने ताब्यात घेतले। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या शेतकऱ्याने वस्तुस्थिती कथन केली। रामू भागवत केंद्रे हे आमदाराच्या भाषणात विघ्न आणणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे। केंद्रे हे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या केडी गावात रहिवासी आहेत। पातूर तालुक्यातील ग्राम शिरला येथे बुधवार 27 डिसेंबर रोजी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने गावातील सर्व गोमातांना एकत्रित आणीत पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला। यात्रा महोत्सवानिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते। पातूर तालुका अंतर्गत येत असलेल्या शिरला येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी परंपरेनुसार चालत आलेली गायपंगत म्हणजे येथील यात्रा महोत्सव दिनांक 27 डिसेंबर रोजी संपन्न झाला। या दिवशी संपूर्ण गावातील गायी एकत्र जमवून सर्व गावातील स्त्रियांनी पुरणपोळीचा नैवेद्य गायींना अर्पण करीत गोमातेचा आशीर्वाद घेतला। या यात्रेनिमित्त येथील शिवमंदिरात 7 दिवसांचे शिवपुराण कथा सप्ताह आयोजित करण्यात आला होता। तसेच 7ही दिवस रात्रीचे कीर्तन पार पडले। या यात्रा महोत्सवानिमित्त संपूर्ण गावातील वातावरण भक्तिमय झाले होते। तसेच गावातील पुरातन मंदिर श्री सोमपुरी महाराज संस्थान येथे श्री गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्याची सांगता दत्त पौर्णिमेला करण्यात आली। या यात्रेच्या निमित्ताने गायपंगतच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण शिरला गावातील तसेच पंचक्रोशीतील लोक एकत्र येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळकाला होऊन यात्रेची सांगता करण्यात आली। यात्रेनिमित्त विविध वस्तूंची दुकाने तसेच सजावटीचे गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती। यात्रा महोत्सव पाहता पातूर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता। बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, सक्तीची वसुली थांबवा या मागण्यांसाठी बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला 27 डिसेंबर पासून सुरुवात केली आहे। यावर्षी अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। 21 दिवसाच्या पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे। तरी बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुके हे फक्त दुष्काळ सदृश परिस्थिती आहे असे नोंदविले गेले, परंतु तालुक्यातील शेतकऱ्याचे अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या अनुषंगाने सरकारने आमच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे। गेल्या वर्षी 47 पैसे आणीवारी येऊनही खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही। गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे। मी राधेश्याम रमेश कीर्तने, जिल्हा बुलढाणा, तालुका खामगाव, मुक्काम पोस्ट बोरी अडगाव येथील शेतकरी असल्यावर माझी प्रमुख मागणी आहे पीक विम्यासाठी 100% भेटण्याबाबत, आणि दुसरी मागणी आहे की माझी 100% कर्जमुक्ती करण्याबाबत, आणि तिसरी मागणी आहे की एलोमोचेकची तात्काळ रक्कम हे शेतकऱ्यांना देण्यात यावी आणि पीक विमा देण्यात यावा। आडगाव बुद्रुक येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या निमित्ताने गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये भजनी मंडळाने सहभाग घेतला। दत्त जयंती निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। आडगाव बुद्रुक येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला। या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दुपारच्या सत्रामध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर आडगावमधून मुख्य मार्गाने ढोल भजनी मंडळ यांच्या गजरात भक्तिमय वातावरणात शांततेत मिरवणूक सोहळा संपन्न झाला। या निवडणुकीमध्ये दत्त भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। गावातून दत्त जयंती निमित्त मिरवणूक पाहता गावकरी मंडळी व महिलांद्वारे अत्यंत आकर्षक रांगोळीची सजावट मिरवणूक मार्गावर करण्यात आली होती। ठिकठिकाणी भाविकांनी पालखीची पूजा अर्चना करून जल्लोषात स्वागत केले। दत्त मंदिरात या पालखी सोहळ्याची सांगता झाली। दत्त जयंती निमित्त मिरवणूक पाहता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अकोटफैल पोलीस स्टेशन समोर गुरुवारी सकाळी एका कार व ॲम्ब्युलन्स गाडीची धडक झाली। या अपघातात कारच्या मागील भागाचे नुकसान झाले। दोन्ही वाहन चालकांनी एकमेकांविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे।
या अपघातामुळे काही वेळाकरिता या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अकोटफैल पोलीस स्टेशन समोरील रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून कासव गतीने सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी एकाच लेनवरून वाहतूक सुरू असल्याने लहान मोठ्या वाहनांचे अपघात नेहमीच घडत आहेत. या रस्त्यावर गुरुवारी सकाळी अकोटफैल पोलीस स्टेशन समोरून जात असलेल्या मारुती डिझायर कारला मागून येणाऱ्या अँब्युलन्सने धडक दिली. यामध्ये मारुती डिझायर कारचा मागील भाग क्षतिग्रस्त झाला. या अँब्युलन्सचे ब्रेक निकामी झाल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही वाहनांचे चालक एकमेकांवर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याच्या तयारीत होते. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या ठिकाणी वारंवार वाहनांची होणारे अपघात पाहता संबंधित विभागाने कंत्राटदाराला रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. घरगुती गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे लागली आग, घरातील साहित्य जळून खाक. नायलॉन मांजा वापरू नये, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी मांजाचा वापर टाळा. फेरीवाले पथविक्रेत्यांसाठी मनपाद्वारे करण्यात आली व्यवस्था. खरेदी करणारे मार्केटला भेट देतील का? सर्वांचे लक्ष. शिवशाही बसच्या एसीचे छप्पर उडाले, भंगार गाड्यांमुळे प्रवाशांना त्रास. शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची साफसफाई नाही, जलजन्य आजार पसरण्याची भीती. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.